सांगलीतील काँग्रेस कार्यालयावर आता नवीन फलक झळकलाय। विशाल पाटील यांच्या उपस्थितीत हा नवीन फलक लावण्यात आलेला आहे। पाटील समर्थकांनी हे नाव पुसलेलं होतं। काँग्रेसचं नाव विशाल पाटलांची, मात्र त्यावरती मवाळ भूमिका पाहायला मिळते। त्यामुळे आताची मोठी बातमी इथे आहे, पाटील समर्थकांनी काँग्रेसचं नाव पुसलं होतं, मात्र यावरती विशाल पाटील यांची भूमिका सुद्धा मवाळ आहे। सांगलीतील काँग्रेस कार्यालयावर नवीन फलक झळकला, त्यामुळे या नाराजी नाट्याचे नेमके काय परिणाम घडतायत का, या प्रकारचे संकेत आता समोर येत आहेत। विशाल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा नवीन फलक लावण्यात आलेला आहे। काय कसं बोलणं चालू आहे का? कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण संयम ठेवा। पक्ष आपल्या विरोधात नाही आहे, काही आघाडीच्या अडचणी आहेत, त्यामुळे ही चर्चा, निर्णय, घोषणा झाल्या असतील। कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, काँग्रेस पक्षाबरोबर राहावं हीच या ठिकाणी विनंती करतो। नमस्कार। नाही, मेळावा घेणार सांगली हा काँग्रेस हा सांगली बालेकिल्ला आहे। 2019 असेल, 2024 असेल, सातत्यानं काँग्रेसवरच अन्याय केला जातोय मित्र पक्षांच्याकडून। कुणी केला, नाही केला, का केला, ते बघा, अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय, काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण, आणि म्हणून तर रोष आहे। पण कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे, मी एवढं ह्याच ठिकाणी एवढंच सांगू शकतो। समोर तुम्ही अर्ज दाखल करणार अशी चर्चा आहे बघा, मी तर अजून कुठल्या दुसऱ्या विषयावर आज बोलणार नाही आहे, मात्र जे काय घडले ते आम्हाला कुणालाच आवडलेलं नाही आहे, आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणूक देऊन पक्षाचं नुकसान होईल, पक्षाची बदनामी होईल, असं कुणी काही कृत्य करू नये अशी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करतो। भाजपचे तर या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी, माहिती देण्यासाठी संजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। संजय, सांगलीतील काँग्रेस कार्यालयावर आता नवीन फलक हा झळकलेला आहे। खरं तर महाविकास आघाडीमध्ये जे वाद मागच्या महिन्याभरापासून सुरू आहे, बैठकांचं सत्र सुरूच आहे, मात्र त्याचे काही हे परिणाम आहेत का? विशाल पाटील समर्थक आता आक्रमक झालेत का? काय सांगशील याबद्दल सविस्तर? कारण सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे काल संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीवरील इमारतीवरील काँग्रेस हा शब्दच पोचून टाकला होता। यानंतर काँग्रेस इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या सूचनेनंतर आज काँग्रेस कमिटीवर नव्याने फलक उभा करण्यात आलेला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना या अनावर झालेल्याने काल अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस हा शब्द पोचून टाकला होता। याचबरोबर विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते टोकाची भूमिका घेत आहेत। एका कार्यकर्त्यानं तर आज रक्तानं पत्र आज त्यांना दिलेला आहे की तुम्ही उभा राहा, आमचा तुम्हाला पाठिंबा। एकंदरीत सगळं बघितलं तर महाविकास आघाडी मधल्या जरी काय चर्चा झाली तर अजूनही या ठिकाणी शिवसेना ठाम आहे। शिवसेनेने सांगितलेलं आहे की शेवट पण चंद्रहार पाटीलच असतील। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे की विशाल पाटील नेमके उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आणि त्यांची नेमकी भूमिका काय असणार ते करण। नक्कीच याबाबतीत आगामी काळात काय घडामोडी घडतात, उमेदवारी संदर्भात नेमके राजकीय परिणाम, मतदारसंघात समीकरण काय असतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। संजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।